वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिः समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते। उत्तम फल कसं प्राप्त होईल तेव्हा त्या ठिकाणी नारद मुनीला सर्व त्या ठिकाणी पृथ्वी तलावर फिरत असताना अनेक लोक त्या ठिकाणी सुख दुःखामध्ये त्या ठिकाणी अटकले होते। तेव्हा नारदाला वाटलं या लोकांचं दुःख निवारण व्हायला पाहिजे, यांना सुख समृद्धी समजला, याचं फलही समजलं। पण हे व्रत पूर्वी कोणी केलं होतं ते आम्हाला ऐकण्याची इच्छा झालेली आहे। तेव्हा नारायण म्हणाले की त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त्यर्थम पूजन अंकरेक्षणोडन्यापानी पूजन पुनः अक्षता पादुकांवर शरण का पादुकारे दावेन अभिषेकांतेन सर्वविचारांतेन दक्षिण पुष्पेन पूजयेत। एक फुल घ्या, अष्टगंधामध्ये अक्षतामध्ये बुडवा, चरण पादुका चरण पादुका सकल पूजाराधे गंध अक्षत पुष्पेन पूजयेत। एक फुल इथे द्या, येन अखंड गुरुवा आशीर्वाद विशेष सकल पूजाराधे गंध अक्षत पुष्पे अखंड गुरुवा आशीर्वाद दिगंबरा दिगंबरा देवादवल्लभ दिगंबरा 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 श्रीवाद पंचार्दी गणिता हो भावार्दी गणिता हो तुमको भजवस्त्र रुचिता दरिला वेश अधेयतिता मस्तके मुगट जो विरतिता प्राणिरो राज्यमान कर्मी राधावने उद्यम जगर्मी तेने भक्ता चित्ते धर्मी दयासी करुण भीमा अमर संगमाजी भक्ति बहुदान सुदाजी वादरा दुनिया योगाजी निज भक्ति काजी भजनी भजन मुखात व पूजन करांते बलवंता वरती ओवाळी तू प्रेमी चतुष्कोटि मंडलम
तुझी चिंता त्याचे सर्व आहे. भगवंताला सर्व चिंता आहे मित्रांनो. ज्याने पूर्ण अंतःकरणापासून भगवंताच्या नामस्मरण केलं त्याला भगवंत सुद्धा मित्रांनो प्रसन्न होत असतो. आज आमच्या काही एकाग्र चित्त होऊन भजनाचा बोल ऐकत आहे. भजनाचा बोल गोड आहे.
जयंती निमित्ताचा कार्यक्रम आपला तर मित्रांनो इच्छापूर्ती धाम दत्त मंदिर मित्रांनी भजनी मंडळाचा शाल श्रीफळ देऊन मित्रांनो सत्कार करणार आहे. याला भाग्य लागतं, भाग्याशिवाय काहीच मिळत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन मित्रांनो वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा मित्रांनो अतिथी देवो भव आपल्या संस्कृतीमध्ये आहे. परंतु मित्रांनो संतांच्या सत्कार आमच्या माऊली भजनी मंडळाचा सत्कार आमचे रमेश दादाचे लहान जावई हरीश पाटील मित्रांनो हे करणार आहे. आमचे माऊली मंडळ आभारी आहे. आमच्या मंडळाचा आमचा सत्कार केला आभारी आहोत. मित्रांनो आम्हाला सुद्धा आमच्या निलेश दादांमुळे आज दत्त जयंतीला दत्त भगवंताच्या भजनाला आम्हाला सुद्धा योग आला. आम्ही सुद्धा आमचे भाग्य समजतो की आम्हाला निलेश दादांमुळे सेवा करण्याची संधी मिळते. आणि मित्रांनो प्रेमापोटी आमच्या निलेश दादांनी मला फोन केला. आमचे नावा आपल्याला सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा अन्नदानाचा कार्यक्रम आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम भजन संध्या कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे. मित्रांनो मला एक मनस्वी आनंद वाटला. आमचे रमेश दादांचे जावई बापू नाना जावई मिळायला चांगलं मिळायला हे सुद्धा भाग्य लागतं. तर जावई बापूंनी आमचा सत्कार केला तर आमचे माऊली भजनी मंडळ आभारी आहे. माऊली आमच्या मोठे जावई बापू विजय दादा यांनी सुद्धा सत्कार केला. आणि ते आमचे जवळचे नातेवाईक निघाले. रघु महाराज भगवंताचा लढा म्हणतात याच्या भाग्यामध्ये हरिनाम आहे. निलेश दादा मी भजन कायम म्हणत असतो एक हरिनाम जो जो विसरला लोक असती त्यास रे गवडी मोल धन हे सारे कमविले तू लाभ रे. धन आहे संपत्ती आहे हरिनाम नाही त्या धनाला किंमत नाही मित्रांनो. परंतु आमच्या ह्या परिवाराला आणि ह्या आमच्या शिरोड नाका भागाला हरिनामाचा वारसा आहे मित्रांनो. फार मोठी गर्वाची गोष्ट आहे. खूप जण पहिलेच कोणते विचार बघूचे डिजिटल कोणत्या भाषा कॉन्ट्रॅक्ट आहे काय कॉन्ट्रॅक्ट नंबर टाकायचा
सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद ह्या परिवाराच्या आणि या भाविक भक्तांच्या पाठीमागे आहे. मित्रांनो सांगायला नाना एक आनंद वाटतो. आपल्याला आमच्या दादाचे जे कार्य आहे भगवंताचे कार्य मित्रांनो, जी नकारात्मक ऊर्जा लोकांच्या शरीरामध्ये संचारते मित्रांनो, ज्याला अनुभव असेल मित्रांनो, ती नकारात्मक ऊर्जा काही काही ठिकाणी संसार उद्ध्वस्त करून टाकते. काही ठिकाणी मित्रांनो मी स्वतः पाहिलेलं आहे. परंतु आमचे दादा कुठलाही नाना दोरा नाही, धागा नाही, कुठलंच काही नाही, परंतु आमच्या ह्या दत्त प्रभूच्या या भगवंताच्या आशीर्वादाने मित्रांनो इच्छापूर्ती जो धाम आहे खरंच इच्छा पूर्ण होत असतात. आम्हाला सुद्धा निलेश दादा अनुभव आलेला आहे. आम्ही मागील वर्षापासून इथे सेवा करायला येत आहोत. नाना मलाही सुद्धा साक्षात्कार झालेला आहे या ट्रस्टच्या, आणि फार मोठं कार्य आमचा हा परिवार करत असतो. मित्रांनो जी नकारात्मक ऊर्जा आहे ती जेव्हा शरीरात संचारते आणि मित्रांनो त्याला डॉक्टर, दवा, औषधी सर्व हातबल होऊन जात असते. मित्रांनो मी स्वतः पाहिलेलं आहे. नाना 2-5 लाख रुपये खर्च करून सुद्धा दुरुस्त होत नाही. परंतु आमचे दादा या ट्रस्टच्या माध्यमातून या भगवंताच्या कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि गोर गरीब जनतेचे आशीर्वाद घेत आहे. मित्रांनो ही नकारात्मक ऊर्जा आमचे हा परिवार, आमचे निलेश दादा हा नकारात्मक ऊर्जा हे शरीरातून काढत असतात मित्रांनो, आणि त्यांना आमच्या
दत्त प्रभूंची मित्रांनो फार मोठा त्यांच्या मागे आशीर्वाद आहे. दिली राग आणि झाला पाक. मित्रांनो आमच्या दादांच्या इथे जो दर्शनाला येतं, मगाशी मला एक बॉम्बेकडच्या कुटुंबाने फोन केला होता, म्हणा निलेश दादांकडे यायचं दत्तधामला. तर त्यावेळेस मित्रांनो मी निलेश दादांबद्दल सांगितलं की तिथे कुठल्याही प्रकारच्या काही चार्जेस लागत नाही, डोनेशन नाही, निस्वार्थ अशी सेवा आहे. ज्याने भगवंताच्या नावाने दिलं ते घेतलं जातं मित्रांनो. परंतु आमच्या दादांची निस्वार्थ सेवा आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट एक आहे, इथून 10 किलोमीटर अंतरावर सुंदर अशा ठिकाणी आमच्या दादाने ह्या धामसाठी जागा घेतलेली आहे. आणि मित्रांनो योगायोगाने पुढच्या वर्षी आपला कार्यक्रम या नवीन जागेवर होऊ शकतो. आणि ते व्हायला आपल्या भगवंताची शक्ती आपल्या पाठीमागे आहे. निलेश दादा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबलचा मोठा कार्यक्रम होईल. तर सुंदर अशी जागा आमच्या दादांनी घेऊन ठेवलेली आहे. इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे. परंतु मित्रांनो एकांतामध्ये जागा घेऊन ठेवलेली आहे. आणि मोठं कार्य दादा तुम्ही करत आहात. आमचे माऊली भक्ती मंडळाच्या सुद्धा दादा आमच्या सुद्धा तुमच्या या कार्यामध्ये आमचाही सहभाग आहे. आमचाही आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. भगवंताच्या तर आहेच आहे मित्रांनो. परंतु तुमच्या या कार्याला आम्ही सुद्धा धन्यवाद देतो, सलाम करतो. दादा फार मोठं कार्य तुम्ही करत असतात. मला सुद्धा या तुमच्या कार्याबद्दल बऱ्याच ठिकाणाहून माझी चर्चा सुद्धा झालेली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे तुमच्या या कार्याबद्दल. आणि आम जनतेला तुम्ही मित्रांनो कुठल्याही प्रकारचं काही नाही करता तुमच्याकडून हसतमुखाने इथून जात असतात. आणि खरंच नाना इच्छापूर्ती प्रश्न आहे. खरंच ज्या भाविकाने मनापासून दत्त भगवंताची आराधना केली, आपल्या दत्तांच्या ह्या ठाणवर येऊन तुम्ही मित्रांनो दर्शन घेतलं, तरी तुमचं कार्य मार्गी लागल्याशिवाय राहत नाही. मला स्वतःला सुद्धा आम्हाला अनुभव आलेला आहे की इथे ज्याने जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा पूर्ण होत असते. आणि पुढच्या वर्षी असा जोरदार कार्यक्रम आपल्या नवीन या जागेवर आणि नवीन ठिकाणी फार मोठा धामचा कार्यक्रम चालू करणार आहे. तर त्या कार्यक्रमाला सुद्धा निलेश दादा आमच्या सर्व माऊली मंडळाचा आशीर्वाद पाठीमागे आहे. भगवंताचा आशीर्वाद पाठीमागे आहे. तर आता एक गोड असं भजन आम्ही म्हणणार आहोत. नंतर मी परत दत्तांचे एक भजन म्हणणार आहे. पुण्याही समजा आज आपण या कार्यक्रमामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण इथे आपल्याला योग आलेला आहे. आणि याला भाग्य लागतं, भाग्याशिवाय काही मिळत नाही. की भक्ति करा भक्ति सारे
जगदीश